पहिला सामना रंगला जातोय साईकृपा वस्त्रे वर्सेस श्रीराम विरार. हॅलो 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 चला आपण पहिला सामना या ठिकाणी असताना पाहतो श्रीराम वर्सेस साईकृपा वस्त्रे. श्रीरामने टॉस जिंकून पहिल्यांदा मैदानाची निवड घेतलेली आहे आणि अगदी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये पहिल्या चढाईची सुरुवात करायची आहे. पंच आपण पाहतोय खलील शेख आणि प्रदीप अधिकारी तसेच आनंद वगैरे सर. चला मान्यवरांनी विनंती करेन की त्यांनी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. उपस्थित मान्यवर तसेच ज्या दानशूर व्यक्तींना मात्र ह्या आगरी समाज सेवाभावी संस्थेला देणगी इच्छुक आहेत त्यांनी मात्र ह्या ठिकाणी देणगी काउंटर सुरू आहे. ह्याच माध्यमातून आदरणीय श्री अनिल बाबूराव पाटील यांच्या अंतर्गत तब्बल 11,000 रुपयाची देणगी प्राप्त झाली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे. चल मॅच इज गोइंग ऑन. जोरदार टाळ्या होत्यात. पहिला रायडर येतोय साईकृपा वस्त्रेचा. तसेच मंगेश गंगाराम किनी यांच्या माध्यमातून 2,100 रुपयांची देणगी मंडळास प्राप्त झाली. 7च्या डिफेन्स मध्ये चढाई पटू आपण पाहतोय 1-1-1-2-2 च्या सेट मध्ये चढाई करताना रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला परंतु करो डॅश और ऐश करो डॅश करो ऐश करो पहिला पॉइंट मिळवला. डॅशच्या माध्यमातून पॉइंट मिळतोय श्रीराम विरार. श्री गणेशा केला जातोय श्रीराम विरारच्या माध्यमातून कारण पहिला पॉइंट हा सर्वांसाठी खूप महत्वाचा आहे. धन्यवाद सर. चला लवकुश बोईसर नरपड कैलासवासी प्रज्योत. चला दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2चा दाबा घ्यायचा आहे. पहिला पुकार लवकुश बोईसर कै प्रज्योत स्मृती नरपड. दोन्ही संघांनी मैदान क्रमांक 2चा ताबा घ्यायचा आहे. तर तुमच्या आमचा आवडीचा हा कबड्डीचा खेळ ज्याची सुरुवातच या भारतातील तामिळनाडू ह्या राज्याने सुरुवात केली आणि कप परडी म्हणजेच हात पकडणे आणि हात पकडणारा खेळ हम साथ हे शिकवणारा हा खेळ कपरडी हळूहळू कबड्डीच्या माध्यमातून आपण आज खेळताना पाहतोय. 5च्या डिफेन्स मध्ये श्रीरामचा रेड करताना 2-1-2च्या सेट मध्ये या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न केला गेलाय. डाव्या बाजूने चढाई करतोय. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस मात्र ऑफ असणार आहे. खोलवर चढाई करावी लागेल पॉइंट साठी कारण माहिती आहे आमची जी आघाडी आहे पहिल्या हाफ मधली आघाडी जर मजबूत असेल तर सेकंड हाफ अगदी आरामात शांत डोक्याने खेळणं महत्वाचं ठरतं. पुन्हा एकदा 7च्या डिफेन्स मध्ये साईकृपाचा हा रेडर. साईकृपा वस्त्रे एक नावाजलेलं गाव या पालघर तालुक्यातील आपण पाहतोय. 2-1-2-2च्या सेट मध्ये आणि या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. रायडरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल श्रीराम विरार. हॅलो तमाम उपस्थित बांधवांना आगरी बांधवांना विनंती असेल की व्यासपीठाच्या अगदी उजव्या बाजूला एक सेल्फी पॉइंट आहे. प्रत्येकाला विनंती असेल की त्या ठिकाणी आपण उपस्थित राहून सेल्फी फोटो घ्यावात आणि प्रत्येकाने आपल्या स्टेटसला ठेवाव्यात जेणेकरून ह्या स्पर्धेच्या उद्देशाने आगरी समाज सेवाभावी संस्था आपल्या आगरी समाजातील गावोगावी पोहोचेल हाच मात्र त्या सेल्फी पॉइंटचा उद्देश आहे. तर विनंती असेल सर्व आगरी बांधवांना की त्या ठिकाणी उपस्थित राहून एक सेल्फी घ्या आणि तो सेल्फी आपल्या स्टेटसला ठेवा. नक्कीच अगदी हे सेल्फीचं फॅड आहे आणि आपण दगडावर पण उभे राहून सेल्फी काय काढतो गाडीवरती उभे राहून सेल्फी काय काढतो कोणीही त्याला विचारत नाही. पण आजचा जो सेल्फी असणार आहे नक्कीच खूप जणांचे आपल्याला लाईक्स मिळतील कारण हा सेल्फी हा खेळ मातीतला आहे. कबड्डी म्हणजे श्वास आहे. कबड्डी म्हणजे ध्यास आहे. एक आमच्या जीवनाचा आनंददायी प्रवास आहे तो कबड्डी आहे. माझा सन्मान माझा अभिमान आणि स्वच्छतेचा मंत्र जोपासणारा हा सेल्फी पॉइंट. तर सर्वांना विनंती असेल की प्रत्येकाने जाण्यापूर्वी मात्र आपला सेल्फी काढायला विसरू नका. पुन्हा एकदा आपण स्कोर बोर्ड मध्ये पाहतोय 2-5 साईकृपा वस्त्रे 2 श्रीराम 5. 6च्या डिफेन्स मध्ये चढाई करतोय. या ठिकाणी राईट टू लेफ्ट अँड लेफ्ट टू राईट बॅक किक सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला जातोय. रायडरची दहाड आहे कारण पॉइंटची गरज आहे. श्रीरामची एकी मात्र आपण या ठिकाणी पाहतोय कारण कबड्डी खेळच कबड्डीचा आहे.
चला लवकुश बोईसर मैदानाचा ताबा घ्या. काय प्रज्योत स्मृती नरपड आपण सुद्धा मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. तर दोन्ही संघांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्या. मैदान क्रमांक 2. यानंतर होणारे सामने तयार राहायचे. जीवनज्योती हालोली A1 बॉईज पालघर. जीवनज्योती हालोली A1 बॉईज पालघर. चला सर्व कबड्डीच्या खेळाडूंना विनंती असेल की अतिशय सुंदर पद्धतीचं आयोजन आगरी समाज सेवाभावी संस्था केळवे रोडच्या माध्यमातून होताना आपण पाहतोय. अगदी प्रत्येक मान्यवर या ठिकाणी स्वतःचं घरदार सोडून अगदी गेले काही दिवस खूप अथक मेहनत घेत आहेत. कारण प्रत्येकाच्या डोक्यात आहे की हे सामने सुरळीत पद्धतीने पार पाडावेत. त्याचबरोबर खेळाडूंचं सुद्धा एक कर्तव्य आहे की हे जर सामने सुरळीतपणे पार पाडायचे असतील ते खेळाडू म्हणून माझी भूमिका आहे की अनाउन्समेंट झाल्यानंतर अगदी विदिन काही मिनिटांमध्ये माझी भूमिका मला स्वतः स्वीकारली पाहिजे. आणि हीच विनंती असेल या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून. नक्कीच आपण पुन्हा एकदा मैदान क्रमांक 1 वरती वळूया. स्कोर पाहतोय 3-6. श्रीराम 6 वसरे 3. 6च्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला. कॉर्नरला टॅप केले. कॉर्नरला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. पॉइंट मिळेल वसरेला. पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स मध्ये जर्सी क्रमांक 6 श्रीरामचा खेळाडू बोनस घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण 6 मध्ये बोनस ऑन असणार आहे. बोनस किंवा पॉइंट. आणि या ठिकाणी किक मारण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरला मात्र टॅप केले. किकच्या माध्यमातून कव्हरला बाहेर जावं लागेल. बोनस सुद्धा दिला जातोय. बोनस प्लस पॉइंट 8 पॉइंटने आघाडी घेताना आपण पाहतोय. 4-8 म्हणजे 4ची अजूनही आघाडी आहे श्रीराम विरारकडे. किशोर गटातील आपण हे सामने पाहतोय. अतिशय चांगले नियोजन. आणि या ठिकाणी डाय मारून होल्ड केलंय. रायडरला बाहेर फेकलं जाते. रायडर जातोय बाहेर. आता मात्र डिफेंडर फक्त शिल्लक आहेत साई कृपा वसरेकडे. ओनली 4. 4 डिफेंडर आहेत. अगदी सन्माननीय मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा पहिला उद्घाटनाचा सामना आपण सस्ताना पाहतोय. चांगलं बॅकिंग झालं. चांगलं कव्हर झाली. रायडरला चांगल्या प्रकारे टॅकल केलं. पॉइंट मिळवला साई कृपाने. अगदी रफ अँड टफ सामना होणार नक्कीच. कारण 5-9 आपण स्कोर पाहतोय. पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स मध्ये रेडर पाहतोय. या ठिकाणी बोनस. चला तिसरा आणि अंतिम पुकार. फक्त 20 सेकंद आपण मैदानात यायचं आहे. लवकुश बोईसर काय प्रज्योत स्मृती नरपड. अगदी 20 सेकंद शेवटचे आपणास. लगेचच जीवनज्योती आलोली A1 बॉईज पालघर आपण तयार राहायचं आहे. त्याचप्रमाणे धाकटी डानू असनस पाटील विद्यालय असनस आणि धाकटी डानू. धाकटी डानू आपली वजन बाकी आहेत. त्वरित वजन करून घ्या. धाकटी डानू संघ काय कमबॅक करताना पाहतोय आपण साई कृपा वसरे. कारण असं म्हणतात ना की जीवनात सगळं हरल्यासारखं वाटतं ना त्यावेळेला एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. कासव सुद्धा शर्यत जिंकलेला आहे. कारण त्याने मागे वळून पाहिलेलं नाही. सातत्याने तो चालत राहिला आणि मात्र सशाला त्याने हरवलेला आहे. आणि हीच भूमिका कासवाची भूमिका आपण घेताना पाहतोय. हळूहळू एक पॉइंटने ही जी पिछाडी आहे ना ही पिछाडी भरून काढताना आपण पाहतोय साई कृपा वसरे. आणि या ठिकाणी हाफ टाइम होतोय. कोर्ट चेंज होतोय. हाफ टाइम स्कोर पाहतोय आपण. साई कृपा वसरे 7 आणि श्रीराम विरार 9. कुठे जाऊ नका. पाहत राहा आपण कबड्डीचा महासंग्राम. सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मंचावरती उपस्थित राहावं आणि मंचावरती विराजित होऊन अगदी आनंदाने ह्या कबड्डीच्या महासंग्रामाचा आपण आनंद घ्यावा. हॅलो. चला व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जो रस्ता आहे जो गेट आहे त्या ठिकाणी बाईक पार्किंग आहेत. तर ज्यांच्या मात्र बाईक असतील त्यांनी विनंती असेल आपला बाईक पार्किंगचा झोन पुढे आहे तिथे जाऊन त्या पार्क कराव्यात. विनंती असेल मंडळाच्या वतीने. आदरणीय विद्यमान उपसरपंच केलवारोड वाकसाई ग्रामपंचायत अतुलजी हाडल सर यांचं शुभागमन होतंय. मी विनंती करेन की त्याने व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावे. तसेच उपस्थित जे खेळाडू असतील केलवारोड वासीय असतील त्यांना ह्या स्पर्धेच्या माध्यमातून जे काही मदत करायची उदाहरणार्थ झालं साईट पंच असेल साईट पंच असेल ग्राउंड आखणी असेल तर जे इच्छुक असतील त्यांना विनंती असेल की त्यांनी व्यासपीठावरती येऊन आमच्याकडून तसा मान्य करू. या ठिकाणी सुंदर आयोजन केलं जाते. सर्वांना चॉकलेट सुद्धा दिले जाते. गोळ्या दिल्या जात आहेत. खेळाडूंबरोबर पंचांना सुद्धा गोळी दिली जाते. म्हणजे ही पंचांची घेतलेली काळजी आहे. प्रदीपजी अधिकारी नक्कीच या ठिकाणी स्मित हास्य करतायत. कारण
काळजी बरेच घेणारे सर. खूप कमी असतात आणि बरेच सर. आगरी म्हटल्यानंतर अस्मिता जोपासणारा आहे आणि आगरी हा दुसऱ्यांची काळजी घेणारा आहे आणि तीच काळजी या ठिकाणी आपण घेताना पाहतोय. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय विद्यमान उपसरपंच केलवा रोड वाकसाई ग्रामपंचायतचे आदरणीय श्री अतुल हाडल सर यांचं शुभ आगमन होते. मी विनंती करेन संतोष पाटील सरांना की त्यांनी शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं यथोचित स्वागत करावं. हॅलो, सेकंड हाफ प्रगतीपथावरती आहे. या सामन्याचा उत्तरार्ध प्रगतीपथावरती असताना या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. या टाइम आउट मध्ये मंत्र जपले जातात, कान मंत्र दिले जातात. जसं हनुमंताला कान मंत्राची गरज होती, जामवंताच्या माध्यमातून कान मंत्र दिला गेला आणि अगदी एका उडीमध्ये भारत टू श्रीलंका सर्वात फास्ट फ्लाइट जर आजतागायत कुठली झाली चला असेल लवकुश तर ती बोईसर संघ 10 हनुमंताची. सेकंद 10 9 8 मैदानात आले नाही तर लगेच बाद करण्यात येईल. चला आपण त्वरित मैदानात या. कै नरपड संघ 10 9 नरपड संघ आपण जर त्वरित मैदानात आले नाही तर आपणास बाद करण्यात येईल. त्वरित आपण मैदानात यायचंय. नरपड हॅलो, चला नरपड संघ आपण उपस्थित आहात, वजन झालेले आहेत आपली तरी मैदानात येत नाही. नरपड संघ त्वरित मैदानात या. नरपड हॅलो, पहिला पुकार आहे जीवन ज्योती हालोली A1 बॉईज पालघर. मैदान क्रमांक 1 साठी आपण तयार राहायचे. जीवन ज्योती हालोली A1 बॉईज पालघर. शिवस्पर्श नालासोपारा संघ आपण जर एका मिनिटात इकडे मंचावर संपर्क केला नाही तर आपला संघ बाद करण्यात येईल. शिवस्पर्श नालासोपारा. नवनीत माले RA चाहडे यंगस्टार नालासोपारा अधिकारी स्पोर्ट्स लालोंडे. छावा स्वराज माकणे शिवस्पर्श नालासोपारा मैदान क्रमांक 2. यापुढील होणारा सामना छावा स्वराज माकणे शिवस्पर्श नालासोपारा मैदान क्रमांक 2. हॅलो हो ठीक. हॅलो हॅलो, चला आपण दुसरा उत्तरार्ध पाहतो. या पहिल्या सामन्याचा सेकंड हाफ स्कोर पाहतो. श्रीराम 13 आणि साई कृपा वस्त्रे 11. बोलता बोलता एक ने अजून आघाडी घेतली पॉइंट टेबल मध्ये. 1 ने स्कोर वाढवताना वस्त्रे संघ मात्र स्कोर पाहतोय 12-13 आणि काय घडते 13-13. वाव, जोरदार सामना रंगताना पाहतोय. 13-13 हा 13 शब्द 13 क्या होगा कालिया म्हणून खूप प्रसिद्ध झाला आणि हा 13 आता नक्की कालिया कोण आहे हे अगदी आपल्याला थोड्याच वेळात कळेल कारण स्कोर पाहतोय 13-13 आणि या ठिकाणी थाय होल्ड केलेला आहे. सुपर टॅकल होईल काय? सुपर टॅकल म्हणजे 2 पॉइंट, परंतु सिताफीने निष्ठून येतोय. रेडर 1+2 3 पॉइंट मिळत आहेत. बघा ज्यां टाइम आउट घेतला जातोय श्रीरामच्या माध्यमातून. कानमंत्र दिले जातात कारण पहिल्या हाफ मध्ये आघाडी होती. ही आघाडी अगदी क्षणार्धात पिछाडीवरती गेलेली आहे. आता मात्र पारड थोडस बदललेलं आहे. पारड जाते साई कृपा वस्त्रेच्या बाजूने. 3 ची आघाडी प्राप्त झालेली आहे साई कृपा वस्त्रे संघासाठी. अतिशय सुंदर चांगल्या पद्धतीने कम बॅक केलेला आहे. कारण म्हणतात ना हिमतीने हरलात तरी चालेल पण हिम्मत शेवटपर्यंत हरू नका. ही हिम्मत मात्र कायम दाखवलेली आहे ते साई कृपा वस्त्रे. तेच कमबॅक करण्याची ताकद आहे श्रीरामकडे. या ठिकाणी अँकल होल्ड केला जातोय. एकत्र युनिटी इज द स्ट्रेंथ. युनिटीने एकत्र आले, कव्हर फिरली गेली, अडवलं गेलं, रायडरला पाठवलं मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा पॉइंट साई कृपा वस्त्रे.
13-17. आणि या ठिकाणी रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न केला गेला, कॉर्नरला टॅप केलं, कॉर्नर जातोय मैदानाच्या बाहेर. पॉइंट पुन्हा एकदा वसरेला. 5 नंबरची जर्सी. बोनस आणि पॉइंट ची गरज आहे. एक मल्टी रेड पाहिजे. 1 पॉइंट. हॅलो हॅलो चला आपल्या या ठिकाणी निर्णय घेतील. आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय सचिन पाटील आणि त्यांच्या समवेत त्यांचे मित्रवर्गीय ह्यांचं ह्या ठिकाणी आगमन होतंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. मी कल्पेश सरांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हॅलो स्कोर पाहतोय 14-18. कम बॅक केले श्रीरामने, कम बॅक केले. श्रीरामाचा जप आपण 22 तारखेला पाहिला. तब्बल 500 वर्षानंतर आपल्या रामलल्लाचं आगमन झालं आपल्या भारतामध्ये, अयोध्यामध्ये, ज्याची संपूर्ण भारतीयांना उत्सुकता होती. तो दिवस उजाडला गेला आणि श्रीरामाचं आगमन झालं. या ठिकाणी मात्र श्रीराम संघ थोडासा पिछाडीवरती होताना पाहतोय, कारण साईची कृपा ज्यांना लाभलेली आहे, साई कृपा वसरे मात्र या ठिकाणी युनिटीने काम करताना पाहतोय. बोथ पॉइंट दिले जात आहेत. हॅलो ईच पॉइंट दिले जातात. स्कोर पाहतोय 15-19. 4 ची पिछाडी आहे आणि 4 ची आघाडी आहे वसरेकडे. 5 मध्ये बोनस ऑफ असतो. 5 डिफेंडर मध्ये हॅलो बोनस ऑफ असतो. त्याच्यामुळे जर पॉइंट पाहिजे असेल तर खोलवर जावं लागेल. हॅलो मी विनंती करेन कल्पेश सरांना की उपस्थित मान्यवरांचं ह्या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन स्वागत करावं. धन्यवाद. हॅलो आपण पाहतोय की अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे आणि हीच संस्कृती आपण जोपासताना पाहतोय. अतिथी देवो भव आणि आगरी माणूस म्हटल्यानंतर मान पान सन्मान बहुमान हा देण्यामध्ये आमचा आगरी माणूस नक्कीच पुढे असतो. कारण आगरी माणसामध्ये तो बहुमान आहे. दुसऱ्याला मोठं करणं, अतिथींचा सन्मान राखणं हे वैशिष्ट्य आमच्या आगरी बांधवांचं आणि तीच संस्कृती जोपासताना आपण पाहतोय. स्कोर बोर्ड 16-19. 1 मिनिट शेवटचा शिल्लक आहे. पंच खलील शेख यांनी मात्र घोषित केले. बोनस मिळवलाय. पॉइंट होत आहेत 17-19. ही टॅकल खूप महत्वाची आहे. ही जर टॅकल झाली तर साई कृपा आणि श्रीरामचा हा सामना नक्कीच टफ फाईट. अगदी पहिला सामना, डोळ्याचं पार न फेडणारा हा पहिला सामना ठरतोय. ही टॅकल किंवा नंतरची जर चढाईचा चान्स मिळाला, जर सेकंद संपली नसतील आणि जर चढाईचा चान्स मिळाला तर आर या पार, करो या मरो. आणि या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. टाइम आउट टेकन बाय श्रीराम. कारण शेवटची चढाई आहे कदाचित, कारण 1 मिनिटाची घोषणा केली होती. शेवटचे काही सेकंद बाकी असतील. स्कोर पाहतोय 17-19. म्हणजे जर जिवंत राहायचं असेल तर कमीत कमी 2 पॉइंट श्रीरामला मिळवावे लागतील. 2 पॉइंटची गरज आहे श्रीरामच्या. चला बोनस ऑन आहे. बोनस पॉइंट किंवा 2 पॉइंट गरज आहे. 2 पॉइंटची. रिकाम्या हाताने जाता येणार नाही. रिकाम्या हाताने गेलात म्हणजे मैदानाच्या बाहेर. नक्कीच सन्माननीय श्री सचिन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कल्पेश घरत सरांना विनंती करतोय. काय घडतंय बघा. बोनस +2 आणि आगरी समाजाचे अध्यक्ष गरज साहेब यांना विनंती करतोय की पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. सचिन पाटील, जोरदार टाळ्या होत्यात सचिन पाटील साहेबांसाठी. आदरणीय सन्माननीय आगरी समाजासाठी 11,111 रुपये या ठिकाणी देणगी दिले. त्यांचे धन्यवाद, धन्यवाद, आभार. आपण त्यांचा सन्मान चिन्ह देऊन, गुच्छ देऊन या ठिकाणी सन्मान सत्कार करतोय. धन्यवाद सचिन पाटील. उत्कृष्ट नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व ज्यांच्या अंगी आहे असे सचिनजी पाटील, ज्यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 11,111 ह्या समाजाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल दिलेलं आपण हे आर्थिक सहाय्य नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. चला मैदान क्रमांक 1 जीवनज्योती हलोली A1 बॉईज पालघर. शेवटचा अंतिम पुकार. मैदानाच्या बाजूला येऊन थांबा. हलोली A1 बॉईज पालघर. मैदान क्रमांक 2 यापुढील होणारा सामना छावा स्वराज मागणे शिवस्पर्श नालासोपारा.
नक्कीच पहिलाच सामना साई कृपा वस्त्रे आणि श्रीराम विरार. काय सामना घडलाय. जी साई कृपाकडे पिछाडी होती पहिल्या हाफमध्ये 5 ते 6 पॉइंटची पिछाडी होती. ही पिछाडी अगदी कासवाच्या गतीने हळूहळू जाऊन पिछाडी भरून काढली. तदनंतर आघाडी घेतली आणि ही आघाडी मात्र त्यांना टिकवता आली नाही. कारण म्हणतात ना अति घाई संकटात नाही. काय चुकलं यांचं एक चुकलं की शेवटची रेड होती. एक प्लेयरने पुढे जाऊन एक गडी द्यायला पाहिजे होता की जेणेकरून बोनस वाचला असता, एकच पॉइंट गेला असता आणि नक्की श्रीराम संघ आता मैदानाच्या बाहेर असता. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांना सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी चहाची व्यवस्था केलेली आहे. आपण चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्व आलेल्या क्रीडा रसिकांना एक विनंती आहे की इथे चहाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी चहाचा आस्वाद घ्यायचा आहे. नक्कीच सर्वांना सांगू इच्छितो की आतापर्यंत आपल्याशी धारणा असते की कबड्डी हा खेळ ताकदीचा आहे. हा ताकदीच्या बरोबर थोडासा बुद्धीचा पण आहे. कारण हीच बुद्धी या ठिकाणी जर साई कृपा वस्त्रेने वापरली असती, एक पॉइंट जर बहाल केला असता तर स्कोर असता 18-19 आणि टाइम समाप्तीची घोषणा झाली असते. श्रीरामला मात्र बाहेर जावं लागलं असतं. आता मात्र 5-5 चढाया होतील. 5 चढाया आणि 5 चढायांमध्ये जी निदान रेषा असते ती मात्र आता बोनस ठरते. या 5 चढायांमध्ये कोणीही बाहेर जात नाही. टॅकल केलेले किंवा टॅप केलेले सगळे जण आतमध्येच राहतात. 7च्या 7 डिफेंडर मैदानामध्ये असतील. मात्र जास्तीत जास्त पॉइंट आणून आपल्या संघाला विजय करून द्यायचा असेल तर ते प्रयत्न रायडर बरोबर डिफेंडरला करावे लागतात. चला पहिली रेड. पहिला सामना टाय झाला. सरपंच सन्माननीय श्री संदीप किनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचं आहे. केळवा ग्रामपंचायतीचे सरपंच सन्माननीय श्री संदीप किनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे. या संदीपजी किनी साहेब अगदी एक उत्कृष्ट नेतृत्व ज्यांच्या अंगी आहे. तरुण तडफदार नेतृत्व. केळवे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच म्हणून त्यांच्याकडे बहुमानाने पाहिलं जातं. अशी आदर्श व्यक्ती या ठिकाणी मैदानाकडे येताना मंद मंद पावलाने येत आहेत आणि बोनस प्लस पॉइंटने त्यांचं स्वागत केलं जातंय. स्कोर पाहतोय श्रीराम 2. आदरणीय संदीप किनी सर यांचं शुभागमन ह्या ठिकाणी होतोय. विद्यमान सरपंच केळवे ग्रामपंचायत प्रथम नागरिक आदरणीय श्री संदीप किनी यांचं शुभागमन ह्या ठिकाणी होते. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व या ठिकाणी मंचावरती विराजित होताना आणि स्कोर पाहतो आपण श्रीराम 2 साई कृपा वस्त्रे 1. तसेच आदरणीय एक समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व आदरणीय श्री मनोहर महंते सर यांचंही या ठिकाणी आगतम स्वागतम सुस्वागतम. मी विनंती करेन रामदास पाटील सरांना की त्यांनी शुभ हस्ते ह्या ठिकाणी मनोहर महंते सरांचं यथोचित स्वागत करावं. आदरणीय श्री मनोहर महंते सर ज्यांच्या माध्यमातून ह्या सेवाभावी संस्थेला तब्बल 51,000 रुपयांची भरीव देणगी आले. त्यांची ह्या ठिकाणी हे उपस्थित असतात. आगतम स्वागतम. तसेच संस्थेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांचा ह्या ठिकाणी स्वागत केला जातोय. तसं मी विनंती करेन रामदास पाटील सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते केळवे ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय संदीप किनी सर हे उपस्थित आहेत. त्यांचंही या ठिकाणी यथोचित स्वागत करावं. तसेच अजय भोईर सर ही एक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. एक समाजसेवक दानशूर व्यक्तिमत्व अजय भोईर सर यांचं ह्या ठिकाणी आगमन होतंय. चला पुन्हा एकदा रायडर क्रमांक जर्सी क्रमांक 5 मी 8-3 चा स्कोर. जयप्रकाश म्हात्रे सरांना विनंती करतोय की त्यांनी आपल्या शुभ हस्ते अजय भोईर सर यांचं यथोचित स्वागत करावं. तसेच आपल्यामध्ये उपस्थित आदरणीय श्री मनोहर महंते यांचे चिरंजीव श्रेयश महंते हे उपस्थित आहेत. मी कल्पेश सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते
गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. तसेच ह्या संस्थेच्या माध्यमातून ह्या स्पर्धेला आदरणीय श्री जगदीश घरत सर, चेअरमॅन केलवे मीठ उत्पादक सोसायटी हे उपस्थित आहेत. मी विनंती करेन त्यांना की त्यांनी व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आदरणीय श्री जगदीश किनी, माफ करा, जगदीश घरत, चेअरमॅन केलवे मीठ उत्पादक सोसायटी. हॅलो, चला या ठिकाणी पहिला सामना मात्र संपन्न होताना आपण पाहतोय. साई कृपा वस्त्रे वर्सेस श्रीराम विरार. काय घडलं या पहिल्या मॅच मध्ये? या पहिल्या मॅच मध्ये घडलं, पहिलीच मॅच टाय झाली, दोघांमध्ये 19-19 पॉइंट घेतले गेले. तदनंतर मात्र 5 रेड दिल्या गेल्या. या 5 रेड मध्ये श्रीराम संघ विरार यांनी आगेकूच केली आणि साई कृपाला मात्र या स्पर्धेतून बाहेर जावं लागते. वेल डन, वेल डन, वेल डन श्रीराम विरार अँड हार्ड लक टू साई कृपा वस्त्रे. जाऊ नका, पाहत राहा हा कबड्डीचा महासंग्राम. आगरी समाज सेवाभावी संस्था रोड. बरेच सर. तसेच मी विनंती करेन आदरणीय श्री विनोद गावड सरांना की त्यांनी आपल्या शुभ हस्ते आदरणीय श्री जगदीश घरत सरांचं यथोचित